श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. देवघरात असलेलं कासव हे लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतं. तसेच आता हे कासव आपण योग्य पद्धतीने ठेवणं याला देखील खूप महत्त्व आहे. अगदी आपण कोणत्या दिशेला तोंड केलेलं आहे, तसेच हे कासव अगदी तांदळात ठेवावं की पाण्यात ठेवावं याबद्दल देखील आपल्याला अनेक शंका असतात. आता काहींच्या घरामध्ये कासव असते आणि काहींच्या घरामध्ये कासव नसते. पण आपल्या घरामध्ये एखादी महिला आली की ती देखील आपल्याला म्हणत असते की तू कासव व्यवस्थित ठेवलं नाही. मग नक्की कासवाची योग्य दिशा कोणती, तसेच ते तांदळात ठेवावे की पाण्यात ठेवावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. प्रत्येक देवघरामध्ये कासव हा असायलाच हवा. वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे आणि त्याचसोबत धार्मिक महत्त्व पाहिल्यास समुद्र मंथन करताना संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आले होते ते म्हणजे कासव असे बोलले जाते. श्रीहरी विष्णूंचा अवतार म्हणजे कासव. म्हणूनच जर आपण कासव घरात ठेवले तर त्याचे खूप लाभ होतात. ज्या ठिकाणी श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते. ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते. असे हे विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. कासव हे आपल्यासाठी खूप शुभ आणि मंगलदायी असतं. कासव देवाऱ्यात ठेवायचं असेल तर ते चांदीचं, पितळेचं किंवा पंचधातूचं असावं. पण जर तुम्हाला दुकानात किंवा तुमच्या घरातील हॉलमध्ये कासव ठेवायचं असेल तर ते क्रिस्टलचं ठेवू शकता. कोणताही शुभ दिवस बघून कासव घरी आणावं. त्याची देवघरात स्थापना करण्याच्या आधी आपण अभिषेक करायचा आहे. सगळ्यात आधी अभिषेक करताना आपण अथर्वशीष म्हणावं, त्यानंतर पुरुष सूक्त म्हणावं, स्त्री सूक्त म्हणावं. तुम्ही अगदी गळतीचा सुद्धा वापर करू शकता. पाण्यानेच अभिषेक करावा. पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा कासवावरती अभिषेक करू शकता. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासव कशात ठेवावं. कासव तांदळात ठेवावं की पाण्यात ठेवावं. जर तुमच्या कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचं जर यंत्र तुमच्या कासवाच्या खाली असेल तर ते कासव तुम्हाला तांदळात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे अंक जर कासवाच्या खाली असतील तर यांना लक्ष्मी यंत्र असं म्हणतात. आणि कासवाच्या खाली जर लक्ष्मी यंत्र असेल तर हा कासव तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचा आहे. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये. त्यावरती हळदी कुंकू वाहावं आणि त्यानंतर त्यावरती आपण कासवाची स्थापना करायची आहे. कासवाची नित्यनियमाने रोज पूजा करावी. त्यामध्ये गंध, अक्षदा, फुलं वाहून धूप दीप दाखवून आरती देखील ओवाळावी. कासवाच्या खाली जर लक्ष्मीचे सिद्ध यंत्र असेल तर असं म्हणतात की यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. धनाची देवता कुबेर यांची दिशा उत्तर आहे. त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा कासवाचे तोंड उत्तरेकडे करून आपण देव्हाऱ्यात ते स्थापन करायला हवं. कासव कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. जर का आपण असे केले तर घरात नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणून येते. कासव ठेवण्याची योग्य जागा म्हणजे देवघर. धातूपासून बनवलेले कासव, मग ते चांदीचे असेल, पितळेचे, तांब्याचे किंवा पंचधातूचे, ते कासव नेहमी देवघरात ठेवावे. हॉलमध्ये किंवा तुम्हाला दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी जर कासव ठेवायचे असेल तर ते क्रिस्टलचे ठेवावे आणि नेहमी कासवाचे तोंड हे उत्तरेकडे असावं. तुमचं देवघर खूप छोटं असेल आणि पुरेशी जागा कासव ठेवण्यासाठी नसेल तर अशा वेळेस तुम्ही कासवाला तुमच्या हॉलमध्ये सुद्धा स्थापन करू शकता. पण हॉलमध्ये नेहमी क्रिस्टलचा कासव ठेवावा. कासव घरात ठेवल्यानं धनप्राप्ती होते. तसेच ज्या काही धनाबाबत समस्या आहे तर त्या देखील दूर होतात. परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेला आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आजारांपासून देखील मुक्ती मिळते. कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून देखील वाचवतं. याने घरात सुख शांती देखील नांदते. क्रिस्टलचा कासव त्याचबरोबर खालून प्लेन असलेला म्हणजेच लक्ष्मी यंत्र नसेल असा कासव जो आहे तर तो पाण्यात ठेवायचा असतो. नवीन व्यापार सुरू करत असताना दुकान किंवा ऑफिसमध्ये तुम्ही चांदीचा कासव सुद्धा ठेवू शकता. पण प्रत्येकाला चांदीचा कासव घेणे शक्य होत नाही. अशा वेळेस त्यांनी अशा प्रकारचा क्रिस्टलचा कासव जर दुकानात ठेवला तरी त्यांना त्याचे खूप लाभ हे बघायला मिळतात. अतिशय शांत, संयमी
आणि स्वतःवरती नियंत्रण असणारा कासव आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराची अपार प्रगती होते. घरात ठेवलेल्या कासवाची रोज पंचोपचारे पूजा करावी. पाण्यात ठेवलेल्या कासवाचे पाणी रोज रोज बदलावे. कासव घरातील सगळी नकारात्मकता शोषून घेतो आणि ही नकारात्मकता त्या पाण्यामध्ये उतरते. यासाठीच ते पाणी रोजच्या रोज बदलणे महत्त्वाचं आहे. कासवाचे चारही पाय पाण्यात बुडालेले असणे गरजेचं आहे. बरेच जण कासवाची जागा बदलत राहतात. त्यामुळे येणारी लक्ष्मी जी असते तर ती देखील स्थान बदलते आणि घरातील पैसा बाहेर जातो. देवघर ही सगळ्यात चांगली जागा आहे कासव ठेवण्यासाठी. पण बऱ्याच जणांच्या घरात कासव देवघरात असून देखील पैसा टिकत नाही. याचं कारण आहे की तुम्ही कासव जो आहे तर तो योग्य दिशेला ठेवलेला नाही. म्हणजेच तुम्ही उत्तरेकडे तोंड करून कासव ठेवला नसेल तर अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात बघायला मिळते. देवाऱ्यात नेहमी धातूचा कासव स्थापन करावा. त्याच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर तो तांदळात ठेवला पाहिजे. त्याचे चारही पाय तांदळात बुडतील अशा पद्धतीने कासव तांदळावरती ठेवला पाहिजे. हे तांदूळ पौर्णिमेला किंवा अमावस्येला बदलले गेले पाहिजे. आणि जे काही तांदूळ आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना देखील खायला देऊ शकता किंवा अगदी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल. कासवावरती वेळोवेळी अभिषेक सुद्धा केला गेला पाहिजे. तुमच्या देव्हाऱ्यात जो कासव असेल, कोणताही कासव असो, मग तांदळात ठेवायचा असो किंवा पाण्यात ठेवायचा असो, तर तो कासव तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. कारण ही दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे. माता लक्ष्मी ही दक्षिण दिशेकडे बघत असते. त्यामुळे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तरेकडे असावं. उत्तरेकडे कासवाचं तोंड असल्यामुळे तो लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतो. म्हणूनच देवाऱ्यामध्ये कासव स्थापन करायला अत्यंत महत्त्व आहे. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. कारण कासव जे आहे तर ते साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे तुमच्या देवाऱ्यामध्ये कासव तुम्ही ठेवला पाहिजे. तर मैत्रिणींनो, अतिशय छोटीशी माहिती, जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.